बीड जिल्ह्यात 6 नगरपरिषदांची मतदान मोजणी आज प्रक्रिया पार पडत आहे। त्याच अनुषंगाने या ठिकाणी मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सर्वतोपरी प्रशासनाच्या वतीने जी तयारी आहे ती हे करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये या 6 नगरपरिषदांची मतदान मोजणी जी आहे ती या ठिकाणी प्रत्यक्षात आज पार पडणार आहे। थोड्याच वेळामध्ये गुलाल कोणाचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर बीड नगरपरिषदेचा जर विचार केला तर बीडमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि दोन्ही राष्ट्रवादी असं एकत्र येत या ठिकाणी निवडणूक लढली गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। एकमेकाविषयी अत्यंत काटेची टक्कर या ठिकाणी पाहायला मिळाली। गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पवार हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला। माजलगावमध्ये जर पाहायला गेलं तर भाजप राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी असा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला। दारूरमध्ये हीच परिस्थिती होती। आंबेजोगाईमध्ये मात्र वेगळी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली। त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजपला शह देण्यासाठी या दोन्ही दिग्गजांनी एकमेकाविरोधात दंड ठोपटले आहेत। मात्र आंबेजोगाईत जर पाहायला गेलं तर भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागल्याचे चित्र पाहायला मिळते। कारण त्यांचे सासरे जे आहेत ते नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत। आणि परळीचं चित्र जर पाहायला गेलं तर महायुतीकडून त्या ठिकाणी युती केली गेली। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र येत परळीमध्ये ही निवडणूक लढली गेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती पाहिली तर बीड जिल्ह्यामध्ये मात्र बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत। यांनी मात्र बीड जिल्ह्यामध्ये 1 नव्हे 2 नव्हे तर 5 सभा या ठिकाणी घेतल्या। त्यामुळे आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्र्यांची किती नगरपरिषदेवर झेंडा फडकतोय। आणि या ठिकाणी विशेष म्हणजे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बीडमध्ये सभा घेतली होती। त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने ही निवडणूक पार पडते, मतदान मोजणी पार पडते आणि गुलाल कोणाचा, झेंडा कोणाचा आणि दांडा कोणाचा हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।